नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मराठी साहित्यातील एक अढळतारा, त्याचप्रमाणे मराठी कलाविश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथासंग्रह आज आता आपण वाचत आहोत. आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपणाला ओळख होत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचे नाव आहे काशी यात्रा. 50-60 वर्षांपूर्वीची गोष्ट. महाराष्ट्रातील खेड्यात तेव्हा मध्ययुगच नांदत होते. ऋतुचक्राने एक वळसा पुरता घेतला. पुन्हा श्रावण महिना आला. गावाबाहेरचे बिटके माळा पुन्हा हिरवळून आले. गावदरची राने पुन्हा वाढीला पडली. गावातल्या घाणेरड्या रस्त्यांच्या कडा दुर्वांनी खचून गेल्या. माळवदावरची देखील हराळी मातली. लिंबा बाबळीचा पानपसारा अधिक तजेलदार झाला. चिंचेच्या झाडावर नखा एवढी फळे लटकू लागली. 12 महिने रखरखीत भासणारा मानदेश इथून तिथून ओलावला. गावातल्या गायकवाडांच्या पडक्या वाड्यांच्या जुनाट भिंती पावसाचे पाणी पिऊन फुगल्या. कित्येकींच्या अंगी गवताचे पोपटे अंकुर फुटले. परसातल्या जास्वंदीवर लाल भडक रंगाची फुले उमलू लागली. आडाजवळच्या ओसरीत तेरड्याची झाडे तरारली. त्यांची रंगीबरंगी फुले खुदखुदू हसू लागली. उकिरडे देखील हिरवेगार झाले. चिटुकल्या मिटुकल्या निनावी फुलांनी त्यांचे किळसवाने देह झाकून टाकले. कडव्या उन्हांना कोंबटपणा आला. सारे काही शितळले, सारे काही उजळले. गावामधल्या टोलेचंगवाड्यात नांदणाऱ्या राधाबाई मात्र तशाच होत्या. श्रावण आला म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर टकलाई आली नाही की डोळ्यात आनंदाचा कवडसा चमकला नाही. उपास तपास बारमहच करीत. श्रावणामुळे ते आणखीन वाढले. राधाबाईंची अंगलट मूळचीच सुडल. या उपास तपासांनीच गेल्या 4-5 वर्षात त्या वाळल्या होत्या. त्यांच्या अंककांतीच्या केतकीला कसली तरी कीड लागली होती. रंगाच्या रसरशीतपणा वाळकून जी कळा आली होती. त्या उदास होत्या, निराश होत्या. तसे राधाबाईंना काही कमी होते असे नाही. घरात 3 गावचे कुलकर्ण होते. काशीनाथ पंतांची कमाई चांगली होती. पंचक्रोशीत त्यांच्या नावाविषयी आदर होता. सरकार दरबारी वजन चांगले होते. रानात चाहूरभर जमीन होती. गावात हा भला मोठा वाडा होता. वांझोटे पण होते असेही नाही. त्या दाम्पत्यापोटी 3 मुली जन्माला आल्या होत्या. मोठी गोदा नातीदुती झाली होती. बनी व चनी अजून हातगा नाचण्याच्या वयात होत्या. मुली मोठ्या बापाच्या रूपरंगावर उतरल्या होत्या. पण हुंड गोळा देऊन त्यांना उजविता येईल इतकी ऐपत त्यांना खास होती. नाही म्हणायला थोरली गोदी त्या काळाच्या रीतीप्रमाणे गळ्यात आली होती. तिला 15वे लागले होते. ती पोरगी ठारमुखी होती. पण काशीनाथ पंतही मोठा जागा माणूस होता. आपले नाणे पुऱ्या मोलाचे नाही याची त्यांना जाणीव होती. त्यांनी तिच्या लग्नाचे जवळजवळ जमवीत आणले होते. घाटावरच्या कुणा भिक्षुक घराण्यातील एक मुलगा त्यांनी हेरला होता. हुंड्यापोटी पिकता मळा जावयाच्या नावावर करून देण्याचे अभिवचन त्यांनी दिले होते. तिचे लग्न ठरल्यासारखेच होते. राधाबाईंची ती काळजी जवळजवळ मिटल्यातच जमा होती. तरीही त्या उदास होत्या, निराश होत्या. यापुढे आपल्याला अपत्य होणार नाही हे त्यांनी हेरले होते. पहिली मुले बाळपणीच गेल्यामुळे मुले लहान होती. पण त्या मात्र प्रौढ झाल्या होत्या. आपल्याला साऱ्या मुलीच आहेत, वंशाला दिवा नाही असले काही दुःख त्या वावगीत होत्या म्हणावे तर तसेही नाही. थोरल्या दिराचा मुलगा दिगंबर त्यांनी त्याच्या जन्मापासून आपल्या ओट्यात घेतला होता. तो त्यांचा पुतण्या होता, मुलगा नव्हे असे कधी कुणालाच वाटले नव्हते. तो दिगंबर पंढरपूरला जातो म्हणून गेला होता आणि अद्याप परतला नव्हता.
हे एकच दुःख त्यांना करपवित होते, जाळीत होते. दिगंबरची आई त्याला जन्म देताच देवाघरी गेली होती. वडिलांनी फक्त त्याला जावळातच पाहिला होता. त्यांनीही त्याचे बालपण खेळवले नाही. तो वाढला राधाबाईंकडेच. त्या दिगंबरला जाऊन आता 4 वर्षे झाली होती. 4 सालांपूर्वी तो आखाड महिन्यातच गेला होता. काशीनाथ पंतांनी शोध करण्याचे सारे प्रयत्न आटोकाटपणे करून पाहिले. आता दिगंबराचा विषयच बोलायचा नाही असे ठरवून दैवी आलेली निराशा त्यांनी निश्चयाने पचवली होती. पतीच्या आज्ञेची पांढरेक देखील न ओलांडणाऱ्या राधाबाईंनी गेल्या वर्षभरात दिगूची आठवण बोलून दाखवली नव्हती. पण त्या उदास होत्या, निराश होत्या. त्यांच्या काळजात बारमाहा उन्हाळा रखरखू लागला होता. मन कोळपले होते. श्रावणाच्या हिरव्या आगमनानेही त्यांचे मन अंकुरले नाही. वाळून चोथा झालेली आशा काही केल्या हिरवळली नाही. त्या वावरत होत्या, नित्याची कामे करीत होत्या, बोलत होत्या, चालत होत्या, पण सारेच कसे मागून आणल्यासारखे चालले होते. दिगंबर आता येणार नाही याविषयी त्यांचीही आता खात्री पटली होती. निराशेच्या काजळ पसारात एकच दिवली मिणमिणत होती. राधाबाईंना एक ईश्वरी देणगी होती. पुढे घडणाऱ्या गोष्टी त्यांना अचूकपणे आधी कळत. ध्यानीमनी नसताना त्यांना बोलकी स्वप्ने पडत आणि ती भवितव्याची अचूक राहुल देत असत. आपली ही अनुभूती त्या कधी कुणाला सांगत नसत, पण समजेल त्या मार्गांनी दुसऱ्यांना सुचवून ठेवीत असत. गोदीच्या वेळी गरोदर असताना त्यांना स्वप्न पडले होते. आपली मोठी गाय व्यायली, तिला कालवड झाली, पण त्या कालवडीच्या तोंडावर जन्मताच काटेमोरकी आवळलेली होती. त्यांनी ते स्वप्न त्यावेळी काशीनाथ पंतांना किंवा घरातल्या कोणा वडील मंडळींना सांगितले नव्हते. त्यांना स्वतःला मात्र मनोमन वाटत होते, आपल्याला मुलगी होणार आणि ती आमरण मुकी राहणार. त्या कल्पनेनं त्यांना घाबरवून सोडले होते. पुढे काय होते ते अगदी त्यांना त्या स्वप्नाबरोबर हुकूम झाले. मुकी गोदा आता लग्नाला आली होती. मागे एकदा काशीनाथ पंतांवर काही सरकारी किटाळ आले होते. त्याच्यापूर्वी 6-1 महिने राधाबाईंना स्वप्न दिसले होते की आपल्या नवऱ्याच्या बंडीचा बंड तुटला आणि कधी नव्हे ते आपल्यावर संतापले, कडाडले. त्यांनी आपल्यावर हात देखील उगारला, पण मारले नाही. असली एक न अनेक स्वप्ने त्यांना आठवत होती, पण आजकाल त्या स्वप्नांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. दिगंबराचा विचार त्या सारख्याच मनीमानसी वागवीत होत्या आणि तरीही त्यांना दिगंबरविषयीचे स्वप्न पडत नव्हते. खरं तर त्याचा चेहराच त्या विसरल्या होत्या. एखाद्या दिवशी तो आला तर आपण त्याला ओळखू की नाही असला वांज विचार त्यांना उगीचच छळत होता. दिगंबरच्या नाहीसे होण्याने त्या कायमच्या अस्वस्थ झाल्या होत्या. त्या दिवशी आदित्यवार होता. श्रावणातल्या आदित्यवारी राधाबाई एक व्रत नित्यनियमाने करीत आल्या होत्या. प्रातःकाळी उठल्याबरोबर स्नान होईतो मौन धरायचे. स्नानोत्तर सूर्याची पूजा करायची. घरातल्या मुलाबाळांना जमवायचे. त्यांच्या सर्वांच्या हाती तांदळाचे 3-3 दाणे द्यायचे. आपण 3 घ्यायचे. एकाग्र चित्त करून आपण रविवारची कहाणी सांगायची. एकाग्र चित्त करून मुलाबाळांनी ती ऐकायची. आजही माझघरातल्या घुसळ खांबाशी बसून त्या कहाणी सांगत होत्या. चनी बरोबर मुकी बहिरी गोदावरीही त्यांचे कथन ऐकत होती. सहाव्या आयतवारी 6वा मुलगा उठला. तळ्याच्या काठी येऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आलाय. आलाय? काय आलाय? बाहेर कुणाचा तरी आवाज आला आणि राधाबाई थोडक्या थांबल्या. माझघराच्या चौकटीतून एक तरुण पुरुष आत आला. उंच आणि सडपातळ, हनुवटीवर कोवळी दाढी वाढलेली, मिशांचा रेशमी मऊपणा दाढीशी येऊन मिसळलेला, अंगावर भगवी छाटी, हातात कुबडी. राधाबाईंनी ते डोळे ओळखले. कहाणी अर्धी सोडू नये ही व्रताची मर्यादा त्यांनी अडवू शकली नाही.
सर्वांग थरथरल्यासारखे होऊन त्या आवेगाने उभ्या राहिल्या. झेपावत गेल्यासारख्या त्या तरुणाकडे धावल्या. तोही थोडा पुढे आला. मायलेकरांची मिठी झाली. तरुण डोळ्यांच्या कोरीत थपथपलेल्या अश्रुबिंदूंनी समोरच्या प्रौढ डोळ्यातून झरझरणाऱ्या धाऱ्या एकवट पाहू लागल्या. चिनी बनींच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला. जिम्म्यातल्या टाळीगट टाळी मारीत त्या दोघी ओरडल्या, दिगू दादा, दिगू दादा. मुक्या गोदीचे डोळे मुकेपणानेच ओरडले, दिगू दादा आला. खरोखरच दिगू आला होता. 4 वर्षांनी परत आला होता. थोरला होऊन माघारी आला होता. पोराशा पुरुष झाला होता. पण तो आता प्रापंचिक राहिला नव्हता. मानलेल्या आईचे मानलेले नाते जणू त्याने तोडून टाकले होते. सख्खेपणाला लाजविणाऱ्या चणीबनीच्या नात्याशी रामदासी दिगंबराचा कसला संबंध उरला नव्हता. काशीनाथ पंतांची हरवलेली काठी अचानकपणे गवसली होती. त्या काठीने संन्याशाच्या दंडाला वेश घेतला होता. काशीनाथ पंतांचे हात त्याला धरू धजणार नव्हते. मुलगा भेटला, पण रामदासी होऊन, बैराग्याची वस्त्रे पांघरून. वास्तविक मुलगा आला या घटनेने कुलकर्ण्यांच्या आनंदाला उधाण यायचे, पण सारे घर उलटे मलूल झाले. उताला यावा तो आनंद आतल्या आत नासून गेला. साऱ्या धुदाण्याची इसरया गेली. गावकऱ्यांच्या झुंडी भेटायला आल्या. गावातल्या आयाबाया बघायला आल्या. शेजार पाजारच्या गावातली सगळे सोरे खबर मिळताच टाकोटाक येऊन भेटले. दिगंबर सर्वांना भेटला. नुसते हसला, बोलला फारसे नाही. सारे संभाषण त्याने एका वाक्यात गोठून टाकले होते, जय जय श्रीराम. अनेकांनी अनेक तऱ्हेने विचारले. दिगंबर बोलता झाला नाही. गेल्या 4 वर्षात काय कसे घडले हे त्यांनी कोणाला सांगितले नाही. राधाबाईंनी 3 रात्री रडून काढल्या. काशीनाथ पंतांनी अनेकदा पाठीवर हात फिरवीत त्याला समजावले. जे पोटी आले ते त्यांनी हाटी कुठून मिळणार? किती रडाल? दिगंबर देवाचा होता. देवाने त्याला आपला केला. तो आला यात सारे मिळाले. राधाबाईंचे डोळे कोरडे झाले, पण त्यांच्या नागपुड्यातील कापरा वारा कापतच राहिला. गळ्यातला आवंडा बोलणे भाषण अडवितच राहिला. 4थ्या दिवशी रामदासांचा एक जत्था दाराशी आला. त्यात तरणे होते, प्रौढ होते, 1-2 म्हातारेही होते. सारे रामदासी भगव्या छाटाला आलेले, रामरसायन प्यालेले. त्या साऱ्यांनी राधाबाईंच्या वाड्यात तळ ठोकला. बरोबर आणलेला भला मोठा चंदनी देवारा ओसीवर ठेवला. देवाऱ्यात राम, सीता, लक्ष्मणांच्या देखण्या प्रतिमा बसवल्या. उजाडल्यापासून मध्यरात्रीपर्यंत सोहळे सुरू झाले. भूपळ्या, भुजा, आरत्या, श्लोक, सवया, दासबोधाचे पाठ अखंडपणे दुमदुमू लागले. त्या भाविक जोडप्याच्या वाड्याचा जणू सज्जनगड झाला. गावकरीही भक्तीने जमू लागले. राधाबाई दुःखी कष्टी होत्या, तरी मन लावून साऱ्यांचे करू लागल्या. दिगंबर तर रामनामाशिवाय अक्षर बोलत नव्हता. त्याचे साथीदार गात होते, नाचत होते. दिवसातून 10 दिगंबराच्या पायावर डोके ठेवित होते. ते कोण होते तेही काशीनाथ पंतांच्या कुटुंबियांना कळले नाही. त्यांची बोली वेगळीच होती. मराठीसारखी वाटे, पण ती मराठी नव्हती. आयाबाया विचारू लागल्या की राधाबाईंच्या जीवाची तलकी का होत आहे? चणीबनी बावरलेल्या चिमण्यांसारख्या दुरून दुरून भिरभिरीत. गोदी आचारिका बिचारी होती. काशीनाथ पंत सारे भिजल्या डोळ्यांनी पाहत राहत. कुणाला काहीच कळले नाही. बरोबरीची मंडळी रामानंदी. त्यांनी काही म्हटल्या, काही सांगितले नाही. स्नाने, संध्या, भोजन पंक्ती सारे होत राहिले. पण दिगंबर रामदासी कसा झाला हे कुणालाच कळले नाही. विचारणेही कुणाला साधले नाही. एके दिवशी पूजा आटोपली. आरत्या, सवया सरत्या झाल्या आणि शिष्यांनी मूर्ती उचलल्या. देवारा हलवला. वळकट्या बांधल्या जाऊ लागल्या. यात्रा हल्ल्याची चिन्हे अचानक दिसू लागली. मग मात्र राधाबाईंना राहवले नाही. त्यांनी पटकन आत्या वेगाने जाऊन दिगंबराचे पाय धरले. काकुलतीची परमावधी करून त्या म्हणाल्या, दिगंबर, जाऊ नकोस रे. असाच का होईना, पण इथेच राहा. अनाथ होतास म्हणून तुला पदराखाली घेतला. अनाथाचा सनात केला. तू आम्हाला अनाथ करू नकोस.
ध्यानस्थ दिगंबराने डोळे उघडले, थोडेसे हसल्यासारखे केले. बस एवढेच. तो काही बोलला नाही. राधाबाई गहिवरल्या अंगाने कितीतरी वेळ उभा राहिल्या. दिगंबरने परत डोळे मिटून घेतले. तोंडावर पदर घेऊन राधाबाई त्वरेने आत गेल्या. बाळत घराच्या अंधारीत जाऊन बसल्या. त्यांच्या आसूंचे ओघळ जणू काळजाच्या समुद्राला मिळाले. जय जय श्रीराम, दिगंबर मोठ्याने ओरडला. सेवकवृंद गोळा झाला. हाताच्या खुणेने त्याने प्रस्थान रहित केले. जथ्यातील मंडळींच्या बांधलेल्या वळकट्या मोकळ्या झाल्या. देव्हारा जाग्यावर आला. मूर्ती परत विराजमान झाल्या. पुन्हा सुरू झाले भूपळ्या, पूजा, आरत्या, श्लोक, सवया, दासबोधाचे पाठ. राधाबाई सर्वांचे करू लागले. काशीनाथ पंत अबोलपणे पाहू लागले. चणीबणी धरून आणल्यागत बसू लागले. गोदी आईच्या मदतीला लागली. वाडाच्या दरवाजाला साऱ्या गावाचे पाय लागू लागले. दिगंबराच्या पायावर अनोख्या भाग्यरेखा उजळ्या घेऊ लागल्या. कुणी न सांगता सारी लहान थोर मंडळी दिगंबराच्या नावाचा उल्लेख दिगंबर बुवा असा करू लागले. राधाबाईच्या मनात सुख आणि दुःख यांची दोन झाडे चढाओढीने वाढू लागली. एका संध्याकाळी परसातल्या तुळशी कट्ट्यावर राधाबाई एकट्याच बसल्या होत्या. ओसरी व परसू यात खूपच अंतर होते. बाहेरचा शब्द आतपर्यंत येईल असे नव्हते. राधाबाईचे मस्तक रित्ते झाल्यासारखे झाले होते. त्या बसल्या होत्या. वाऱ्यालाच बसावे म्हणून बसल्या होत्या. पण वाऱ्याच्या झुळकात त्यांना जाणवत नव्हत्या. आपण बसलो आहोत की उभ्या आहोत हेही त्यांना कळत नव्हते. समोरच्या दारातून दिगंबर आत आला. मंद मंद पावले टाकीत अगदी आईच्या शेजारी आला. राधाबाई वेड्यागत त्याच्याकडे नुसत्या बघतच राहिल्या. त्यांनी बैस म्हटल्याने तो बसणार नव्हता. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून मिळणार नव्हते. त्या बोलल्या नाहीत की जागच्या हलल्या नाहीत. एखाद्या चित्राकडे पाहत राहावे तशा त्या केवळ बघत राहिल्या. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यांची भिंगे भिजली. कडा पाझरू लागल्या. गळ्यातून गहिवर वर सुरू झाला. ओठ थरारले. त्या बोलल्या नाहीतच. कटाक्षाने बोलल्या नाहीत. मुलगा रामध्यानी झाल्याची जाणीव त्यांना पदोपदी गोदीच्या अवस्थेत नेऊन ठेवत होती. आई, दिगंबर होऊनच बोलला. जणू कितीतरी जन्मानंतर राधाबाईंनी दिगंबरची ती हाक ऐकली. डोळ्यातले पाणी गालवानं ओघळले. अडलेल्या गहिवराचा एक चमत्कारिक सूर फुटला. काळजाचा कंद हरपळीने उमलून आला. तरी त्या बोलल्या नाहीत. कटाक्षाने बोलल्या नाहीत. रामदासी दिगंबर आईच्या शेजारी बसला. पुन्हा त्याने हाक मारली, आई. लग्न ठरत असल्याचे कळले तेव्हा गोदीची अवस्था अशीच झाली होती. तशी काहीशी अवस्था राधाबाईंची झाली. मुलाने आपण होऊन आईच्या पाठीवर हात ठेवला. सारी दुःखे शितळली. सारी शल्य बोथटली. सारे काही मिळाले. आई, दिगंबर, दिगू, मला आता गुंतवू नकोस. मला गेलं पाहिजे. कुठं जाणार तू? काशी यात्रेला. राधाबाईंना लाखो प्रश्न विचारायचे होते. त्यांनी विचारले नाहीत. उत्तर मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. मायलेकरे दोघेही गप्प झाली. दिगूने त्याच गूढ डोळ्यांनी आईकडे पाहिले. राधाबाईचा प्रश्न मात्र थबकला नाही. फेकलेले फूल नेमकं देवावर पडावं तसं एक वाक्य त्यांच्या तोंडून दिगंबरच्या कानी पोचलंच पोचलं. मला घेऊन चल काशी यात्रेला. म्हणजे? म्हणजे मुलगा म्हणून तुझं कर्तव्य संपलं? ठीक, कर तयारी. आठवड्याभरानं निघायचंय. दिगंबर निघून गेला. आदित्य वाऱ्याच्या कहाणीतील महारोग्यासारखा राधाबाईंचा सारा देह जणू सुवर्णाचा झाला. वसा घेतल्याने फळ मिळाले. 7 दरवाजे उघडले. साऱ्या शरीरात लख्ख प्रकाश पडला. गोदीच्या लग्नाचा प्रश्न देखील न काढता काशीनाथ पंतांनी राधाबाईंना अनुमती दिली. चणीबनीला गोदी सांभाळली. या पत्नीने सुचवलेल्या अवस्थेवरही त्यांनी शंका घेतली नाही. राधाबाई मुलाबरोबर काशी यात्रेला निघणार हे निश्चित झाले. शेजारी पाजारांनी फराळाचे करण्यासाठी जमू लागले. घरातल्या अखंड नामस्कीर्तनामुळे बावरून गेलेल्या छोट्या पोरांनी बरोबर येण्याचा हट्ट धरला नाही.
गावकऱ्यांनी एक विचार केला. दिगंबर बुवांना थाटाचा निरोप द्यायचे ठरले. आता मात्र राधाबाईंना सत्पुरुषाची आई झाल्याचा आनंद हळुवारपणे कुरवळू लागला. त्या सुखावल्या. प्रपंचाचा कास त्यांना कळेनासा झाला. लेकाच्या मागोमाग त्याही परमार्थाच्या पायरीशी पोचल्या. काशी यात्रेची सिद्धता मोठ्या हौशेने करू लागल्या. चांदणं टिपूर पडलं होतं. घर झोपी गेलं होतं. गाव निद्राधीन झालं होतं. एकट्या राधाबाई जाग्या होत्या. सत्पुरुष झालेल्या मुलाबरोबर काशी यात्रा करण्याचं भाग्य त्यांच्या कानाशी सारखं गीत गात होतं. भूपाळा म्हणत होतं. मंत्रोच्चार करीत होतं. सवया म्हणत होतं. मनाचे श्लोक सदावित होत. एकाग्र चित्ताने त्यांचं ते सत्कीर्तन ऐकत राधाबाई तुळशी कट्ट्यावर बसल्या होत्या. स्वतःजवळ बसण्याची त्यांची तीच जागा होती. मंजिरींना डवरलेले तुळशीचं रोपटं भलं मोठं होऊन छायारूपानं समोरच्या भुईवर ओंदाळलं होतं. एकाएकी परसाच्या दाराची कडी कुणीतरी बाहेरून खडखडवली. कोण आहे? अवेळ झाली आहे हे मुळीच ध्यानी नसल्याने राधाबाईंनी सहज उठत प्रश्न केला. मी. तुळशी वृंदावनाकडून दरवाजापर्यंत जाताना राधाबाईंना स्वच्छपणे वाटले. गोदी असावी. दिगंबर आला, माझ्याशी बोलला, मला काशी यात्रेसाठी बरोबर न्यायला तयार झाला. गोदीला वाचा का फुटणार नाही? पण इतक्या रात्री ती बाहेर कशाला जाईल? भल्या भ्रमिष्ठापणाने राधाबाईंना भारून टाकलं होतं. त्यांनी आढाणा ओढला, कडी काढली. दार उघडे करण्याच्या आधी विचारलं, कोण ग? म्हणत दार उघडे केले. त्या मनोहर चांदण्यात एक मनोहरच मुद्रा त्यांच्या समोर आली. पर्यागा? का ग इतक्या रात्री? बाबा वाण्याची प्रयागा आत आली. ती एक पांढरशुभ्र पातळ नेसली होती. चांदण्याचंच नेसून आली आहे की काय असं बघणाऱ्याला वाटावं. राधाबाई पुढे झाल्या आणि प्रयागा मागे. दोघीही तुळशी कट्ट्याकडे आल्या. राधाबाईंनी वळून पाहिलं. प्रयागाचे पांढरे शुभ्र दात चांदण्या चमकल्यासारखे चमकले. ती हसली. राधाबाई आणखी पुढे झाल्या. ती पाठोपाठ आली. प्रयागाच्या कमरेखालच्या पृष्ठभागावर काहीतरी झळाळले. सोनकळीगत गुंतवलेले तिच्या गळ्यातले सोन्याचे लिंग तिथपर्यंत लोंबत होते. ते चमकले. प्रयागा गावच्या धनिक वाण्याची एकुलती एक लेक. बिचारी विधवा झालेली. नक्षत्रासारखे तिचे रूप अनाग्रहच राहून गेले होते. वयाने तिशी उलटली तरी तिची अंगलट लोभसवानीच राहिली होती. राधाबाईंच्या घराखेरीज ती कुठं जात नसे. दोघी तुळशी कट्ट्यावर बसल्या. कधी निघणार यात्रेला वहिनी? प्रयागाने विचारले. परवा म्हणतायत बाई. मला नेणार का? बाबांनी परवानगी दिली. काशी यात्रेला? मग काय करू तर? प्रयागा हे वाक्य असे बोलली की तिच्या तनामानाची सारी व्यथा राधाबाईंच्या आनंदावर एकाएकी ढगाळून गेली. त्या थोडा वेळ गप्प बसल्या. प्रयागाचे डोळे पाणावले. तिने पदराच्या शेवाने आपल्या नाकपुड्या साफ केल्या. वहिनी. प्रयागाच्या डोळ्यात चांदणे झाकळले. राधाबाईंना शिवलीलामृतातील हरिणी आठवल्या. विचारते. त्यांची सहानुभूती पटकन बोलून गेली. स्वामींना? उल्हासित होऊन प्रयागाने प्रश्न केला. आपल्या दिगंबराचा उल्लेख स्वामी म्हणून झाल्याचे ऐकून राधाबाई उगीचच बावरल्या. कसल्या तरी अभिमानाने तो बावरेपणा हिरहिरीने बाजूला सारला. अभिमानी पण करुणाद्र स्वरात त्यांनी निशब्द वचन देऊन टाकले. प्रयागाने तारांकित आभाळाला हात जोडले. डोळे मिटले. भावपूर्ण आवाजात ती म्हणाली, त्या सत्पुरुषाच्या बरोबर काशी यात्रा घडली म्हणजे कुडीचं सार्थक झालं. काशी विश्वेश्वरानं एवढं करावं. फार उशिरा सांगितलंस. त्यात काय, एक दिवसात तयारी होईल. तुम्ही विचारलं तर नाही म्हणणार नाहीत स्वामी. प्रयागा निघून गेली. तरी पुष्कळ वेळ राधाबाई तुळशी कट्ट्यावरच बसून होत्या. प्रयागा खरोखरच धुतल्या तांदळासारखी होती. बालवयातच वैधव्य आलं होतं तिला.
पण बोरातल्या आळीसारखी ती बापाच्या मायेतच नांदत होती. बापाच्या घरात पैसा मावत नव्हता. त्यात तिच्या सासरची लक्ष्मीही तिचा पदर धरून माहेरी आली होती. प्रयागाला हे सारं शिवनिर्माल्य होतं. व्रत, वैकल्य, उपवास, वाचन यातच ती बापडी काळ घालवत होती. अलीकडे ती रोज रामदर्शनाला येत होती. राधाबाईंना विचारून परत जात होती. त्या दुःखी निष्पाप जीवाची काशी यात्राही आपण करविलीच पाहिजे असे राधाबाईंच्या मनाने धरले. भीतभीतच दुसऱ्या दिवशी त्यांनी दिगंबरला विचारले. ती कशी साध्वी आहे हे सांगायला सुरुवात केली. दिगंबर निर्विकारपणे म्हणाला, तुला वाटलं तर घे बरोबर. 15 हो ती 16वी. सारे गावकरी वाड्यापुढे जमा झाले होते. सारे आप्तसखी अंगणात गोळा झाले होते. शिष्यांनी रामरायाची पालखी उचलली. अयोध्यानाथाच्या नावाचा जय जयकार चालविला होता. राम नावाच्या गाड्या चालू होत्या. दिगंबर स्वामींनी पाऊल उचलले. सत्पुरुषाची धन्य माता होऊन राधाबाईही काशी यात्रेला निघाल्या. 4 धामे आटपून त्या 3 महिन्यानंतर परत येणार होत्या. आता निघताना परतीचा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. त्या जाण्याला जणू परतणे नसतेच अशा विश्वासाने त्या सर्वांचा निरोप घेत होत्या. भावकीतल्या वडीलधाऱ्यांच्या पायांची धूळ त्यांनी कपाळावर घेतली. काशीनाथ पंतांना लवून नमस्कार केला. चणीबणीला कुरवाळले. गोदीला पोटाशी घेतले. डोळे मुळीच न ओलवता हसऱ्या मुद्राने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. यात्रा निघाली. सामानाच्या गाड्या, रामरायाची पालखी, दिगंबर स्वामी असा क्रम आपोआपच आकाराला. लेकाच्या मागोमाग आई आणि ती वाण्याच्या घरची विधवा प्रयागा. यात्रा निघाली. बोलणे कुणीच नाही. एकच जय जयकार घुमला. जय जय रघुवीर समर्थ. यात्रेने गाववेस ओलांडली. ओढा पार केला. यात्रेतले शेवटचे प्रवासी राधाबाई आणि प्रयागा वाकणावर अदृश्य झाले. तेथे पोहोचायला गेलेली मंडळी परत फिरली. काशीनाथ पंतांचे काळीज तेव्हा उगीच जडभारी झाले. शेवटी वळताना पत्नीने केवळ मागे वळूनही पाहिले नाही या जाणीवेने ते थोडे कष्ट झाले. काहीतरी खचल्याचा भाव उगीच त्यांच्या मनाला पोखरू लागला. अबोल झालेले काशीनाथ पंत आणि त्यांची मुखी गोदावरी राधाबाईंचे घर सांभाळू लागले. नामस्कीर्तनाच्या सपाट्यात वाहून गेलेली चणीबणीची बडबड पुन्हा सुरू झाली. आईच्या आठवणीने त्या कोवळ्या पोरी वेळी अवेळी डोळे गाळू लागल्या. आई कधी येणार हा प्रश्न वारंवार वडिलांना विचारू लागला. काशीनाथ पंत कसल्या विचारात होते कोण जाणे. एके रात्री दरडवल्यासारख्या स्वरात त्यांनी पोरींना सांगून टाकले, ती आता येणार नाही. आई देवाला गेली का देवाघरी गेली हे त्या चिमुरड्यांना कळेनासे झाले. मार्गेसर महिन्यात काशीनाथ पंतांनी गोदीचे लग्न उरकून घेतले. काही गाजावाजा न करता समारंभ पार पडला. पत्नी हयात असताना त्यांच्या घरातले पहिले कन्यादान त्यांना परहस्ते पार पडावे लागले. गोदी नांदायला गेली. 2 पोरींना घेऊन काशीनाथ पंत संसार करू लागले. त्याची मुरड्या पोरी पोक्त्यासारख्या स्वयंपाकघरात ध्यान देऊ लागल्या. वडिलांना विचारण्याची सोयच नव्हती. आपापसातच चणीबणीची प्रश्नोत्तरे होऊ लागली. बने, काय ग? आई कुठे गेली असेल? कोणाला ठाऊक? पत्र का येत नाही? पाठवायचं नसतं का? दिगूदादानं पाठवलं होतं का कधी पत्र? पण तो आला होता. मग आई देखील येईल की? कधी? याचे उत्तर मात्र बनीला सुचत नसे. काशीनाथ पंत 4-8 दिवसांनी बाबा वाण्याच्या पेढीवर जात असत. प्रारंभी त्यांच्या लेकीची पत्र आली. नाशिकच्या मुक्कामापर्यंतची खुशाली काशीनाथ पंतांना कळली. पुढे प्रयागाची तिच्या वडिलांना येणारी पत्रेही बंद झाली. यात्रेकरूंचा आणि त्यांचा आप्तांचा संबंध तुटला, पूर्णपणे तुटला. वैशाखी उन्हाळ्याने मानदेशावर आगीचा नांगर चालवण्यास प्रारंभ केला. गावाबाहेरचे माळ रणरणू लागले. गावातला फुपाटा भाजू लागला. कडुलिंबाला पालवी फुटली. गोडपणा म्हणून कुठे हवेत उरला नाही.
एका घामेजलेल्या रात्री काशीनाथ पंत आणि बाबा बोलत बसले होते. मध्यरात्र टळून गेली होती. पेढीवरच्या बैठकीत ते दोघे बसले होते. 10-20 पाकळ्यांचा एक लमान दिवा पेढीवर लोंबकळत होता. तेल संपल्याने त्याचे 4-5 ज्योती क्षीण होत चालल्या होत्या. तरी त्या दोघांची बोलणी चाललीच होती. उभ्या गुडघ्यांभोवती आवळलेला उपरणाचा जेठा सैल करीत काशीनाथ पंत म्हणाले, आमच्या हिचं ठीक आहे. नाही म्हटलं ती परमार्थाच्या वयात आली आहे. पण प्रयागा, ती तर बैरागीणच आहे. म्हणजे? अहो पंत, नवरा गेल्यापासून गोड पदार्थ तिने ओठांजवळ गेलेले नाही. घरात एवढे ऐश्वर्य आहे. शिसवी पितळी पलंग आहे. पण ही झोपायची घोंगडीवर. दागिन्याला तर तिने कधी हातच नाही लावला. गळ्यात लिंग आहे तेवढा सोन्याचा स्पर्श. तिजोऱ्या भरल्या आहेत. उपयोग काय? मला नाही वाटत ती परत येईल. ती मुक्तच आहे. मग मग काय? जावई गेला तेव्हा आपण काय केलं? नंतर थोडा वेळ दोघेही गप्प झाले. स्वतःशीच बोलत राहिले. एकाचा शब्द दुसऱ्याला ऐकू गेला नाही. हातपायांच्या वाऱ्यानं की काय जाणे, लमान दिव्यातील उरलेली ज्योतही गपकन विझली आणि सारा अंधार झाला. बरं आहे, येतो. एवढंच म्हणून काशीनाथ पंत उठले. बाबावाणी किती वेळ तसाच अंधारात बसून राहिला होता कुणास ठाऊक. राधाबाई काशी यात्रेला गेल्या. त्या गोष्टीला वर्ष होऊन गेलं. बाबा वाण्यानं निरनिराळ पेढ्यांना पत्र लिहून पाहिले. दिगंबर रामदासी आणि त्यांची यात्रिक यांचा पत्ता कुणालाच आणि कुठेच लागला नाही. दिवाळीसाठी आलेली गोदी लगालगा चावडीसमोर आली. काशीनाथ पंत काही काम बघत होते ते एकदम चमकले. घरातल्या बायका सहसा चावडीवर येत नाहीत. त्यातून अशा कातर वेळी ते घाबऱ्या घाबऱ्या उठले आणि जोत्याच्या कडेला आले. गोदी घामाघूम झालेली होती. तिला वर्धाप लागली. तिच्या गळ्यातून एक केविलवाना स्वर मात्र निघत होता. काय? तोंडाने ओरडत ती हातांनी खुणा करीत काशीनाथ पंतांना विचारले. गोदीने खुणेनेच काही सांगितले. चावडीत बसलेल्या बाकीच्या मंडळींना आलोच एवढं सांगण्याचे भानही काशीनाथ पंतांना राहिले नाही. घाईघाईने बैठकीकडे येऊन खुंटीवरचा रुमाल त्यांनी काढून घेतला. तो डोक्यावर ठेवला. पायात जोडा सरकवला आणि घाईघाईने पळत गेल्यासारखेच ते लेकीच्या पाठोपाठ निघून गेले. होय, राधाबाई परत आल्या होत्या. एकट्याच. आपल्या घरात येऊन त्या त्याच तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. गोदी पाठोपाठ काशीनाथ पंत परतदारी आले. राधाबाई उठल्या देखील नाहीत. त्यांचे डोळे शून्याकार झाले होते. मावळत्या सूर्याच्या उजेडात त्यांचे ध्यान विलक्षणच दिसले. राधा, तू आलीस? काशीनाथ पंत बेभानपणे म्हणाले. एक नाही, दोन नाही. राधाबाई उभ्या उभ्या राहिल्या. त्यांना नीट उठवत देखील नव्हते. त्या पूर्ण बदलल्या होत्या. मुद्रा कोळपली होती. केस विस्कटले होते. कपडे फाटले होते. अंगलट तर सर्वस्व काढून घेतलेल्या चिपाडासारखी. त्या उठल्या आणि तशाच भेलकांडत भेलकांडत आत गेल्या. गोदे, ही बोलत का नाही? काशीनाथ पंत वेड्यासारखे मोठ्यांदा ओरडले. मुखी गोदावरी काय सांगणार वडिलांना? तिने पाची बोटांची जुळण आपल्या ओठांवर नेली. हात आणि मान नकारार्थी हलवीत खुणेने सांगितले. ती बोलत नाही. काशीनाथ पंतांना काय करावे ते सुचेना. त्यांना उभ्या उभ्याच मूर्छा आल्यासारखे झाले. राधाबाई गेल्या त्या दिशेने काशीनाथ पंत घरात गेले. त्यांच्या नेहमीच्या शेजघरातच त्या अचूक येऊन पडल्या होत्या. त्यांनी पाहिलं, राधाबाईंची अवस्था चिंताजनक आहे. दिगंबर एकाएकी आला होता. तशाच त्याही आल्या होत्या. तो बदलला होता. तसाच त्याही बदलल्या होत्या. मुलाबरोबर काशी यात्रेला गेलेल्या राधाबाई आज परत आल्या होत्या. 1 वर्षाने आल्या होत्या. मध्ये काय घडले याचा धागा काशीनाथ पंतांना सापडत नव्हता. त्यांनी परत अनेक वेळा हाका मारून पाहिलं. गोद्याची आई, राधा, ऐकलंस का? ए वेडे. काही नाही. प्रतिसाद म्हणून नाही. नुसते शून्याकडे पाहत राहणे. बघता बघता राधाबाईंच्या जीवाची तलखली चालू झाल्याची दिसले. चावडीकडची माणसे नेमकीच त्यावेळेला चौकशीला आली.
कुठं शेजारी पाजारी गेलेल्या चणीबनी पण परत घरात आल्या. 2-4 बायका वाट काढीत येऊन राधाबाईंच्या उशापाशी बसल्या. त्या कुणाशी काहीच बोलेनात. त्यांना वरश्वास लागल्यासारखा झाला. डोळ्यांच्या बुबुळांची वेडीवाकडी हालचाल होर झाली. कुणीतरी कोणाला तरी गावातल्या वैद्याला बोलवायला सांगितले. बाबा वाणीही येऊन पोचला. कोण काय विचारणार आणि कोण काय सांगणार. हा हा म्हणता लहान थोर मंडळी सारा गाव वाड्यात जमला. सगळीकडे बातमी उठली. राधाबाई आल्या आणि आल्या आल्या त्या भ्रमिष्ट झाल्या. भ्रमिष्ठापेक्षाही भयंकर अवस्था झाली होती ती काशीनाथ पंतांची. त्यांनी पत्नीचे डोके मांडीवर घेतले होते. ती आपल्याला लाभत नाही याविषयी त्यांची खात्री पटली होती. राधाबाईंनी डोळे फिरवले. त्यांच्या ओठांची काहीतरी हालचाल झाली. शब्द अर्थातच उमटला नाही. हुंदका आवरून काशीनाथ पंत म्हणाले, अरे गंगा आणा कुणीतरी, देव्हाऱ्यावर आहे. गंगेचे नाव कानी पडताच राधाबाईंनी धनुर्वाताच्या रोग्यासारखी एक भीतीदायक उसळी मारली. गंगोदकाचा गडू त्याचे तोंड फोडून कुणीतरी पंतांच्या हाती दिला. पंत त्यातील पवित्र तीर्थ मरणोन्मुख राधाबाईच्या उघड्या ओठांवर घालणार एवढ्यात राधाबाई पुन्हा उसळल्या. एका हाताच्या हेलपट्यासरशी त्यांनी तो गडू उडवून दिला. नको. सीमेचे कष्ट शोसून त्यांनी वाणीतून एक शब्द उमटला. त्या बोलू लागल्या. या घटनेने भानावर येऊन काशीनाथ पंतांनी हलकेच त्यांचे केस कुरवाळले. अत्यंत हळू आवाजात त्यांनी राधाबाईंना विचारलं, गंगोदक का नको? बाबा वाणी तो गड उचलून घेऊन त्यांच्या पायथ्याशी आला. राधाबाई काशीनाथ पंतांकडे एकटक पाहत होत्या. ओठ पुन्हा थरथर कापले. आपल्या क्षीण हातांनी त्यांनी पंतांचा चेहरा आपल्याकडे ओढला. कानाशी ओठ भिडवण्याची खटपट करीत त्या बोलल्या, माझ्या दैवी काशी नाही, गंगा नाही, मी पापिणी आहे. काशीच्या वाटेवर पाप पाहिले. दिगंबर आणि प्रयागा. प्रयागा आणि बुवा? बाबावानी दचकल्यासारखा ओरडला. काशीनाथ पंतांचे सर्वांग कोंदटल्यासारखे झाले. त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मग एकाएकी धडपड सुरू झाली. मस्तकात कोलाहल माजला. राधाबाईंची मान उशीवरून कलंडली होती. हालचाल बंद झाली होती. तो पापाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिलेले त्यांचे डोळे, पापभीरू डोळे, अजूनही उघडेच होते. पण त्यात प्राणांचे अस्तित्व राहिले नव्हते.